10 मिनिट झालेत. आता मसाला बघूया आपण. चला. हा सुपरच. काय बघा ना, किती मस्त मसाला शिजलाय. कट पण आलाय बघा. हा बघा. अरे सुपरच. तर आता आपण हे छोटं भांडं आहे, त्यामुळे याच्यात आपल्याला आमच्या 4 जणांना रस्सा मावणार नाही. तर आपण हे काढूया आणि याच्यात शिफ्ट करूया. आणि हे जे मटण आहे याच्यात ना आपण आता हे टाकूया, जेणेकरून कसं आहे यात रस्सा होईल. आता हा याच्यात आपण शिफ्ट केलंय. तर आपल्याला आम्हाला 2 टाईमला रस्सा पूर्ण, जेणेकरून बघू. याच्यात आपण शिफ्ट केलंय कारण की याच्यात आम्हाला 4 जणांना व्यवस्थित होत नव्हतं. त्याच्यामुळे मोठं भांडं घेतलं हे, ज्यात आपण मटण शिजवलंय. मटण शिजवत असताना आपल्याला भांडं नसल्यामुळे आपण दुसऱ्या भांड्यात मसाला केला होता. तर आपण अजून याच्यात मटण तर शिजलेलंच आहे, फक्त काय आहे की आता आपण गरम पाणी करत आहोत इकडे बाजूला. तर हे गरम पाणी एकदा गरम झालं की यात ॲड करूया. ॲड केल्याच्या नंतर याच्यात आपण जेवण करायलाच बसूया. बघा रस्सा बघा. हे आहे फौजीज किचनमधलं एक गिफ्ट. आता आपण पाणी गरम झालेलं आहे, तर आपण हे पाणी याच्यात मिसळून देऊया. मस्त 2 टाईम होईल असं पाणी मिसळलं. आणि आता आपण एकदा फिरून घेऊया, जेणेकरून सगळं याच्यात पसरून जाईल. आता 10 मिनिटातच आपण जेवण करायला बसणार आहोत. तर याच्यात हा कट बघा, याला म्हणतात कट. याला असं हा जो कट आहे ना, हा जो मटण खातो ना त्या मटण खाणाऱ्यालाच माहीत आहे की किती जबरदस्त झालेला आहे. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि थोडा वेळपर्यंत आता आपण ठेवूया. 2-3 मिनिट, फक्त 2-3 मिनिट ठेवूया आणि झालंच आपलं मग. तर आपलं मटण रेसिपी पूर्ण झालेली आहे. बस आता आपल्या ताटातच येणार आहे. आणि ते आता इथपर्यंत म्हणजे कधी जेवतो कधी नाही अशी खूपच आतुरता लागलेली आहे. तर चला झाकून घेऊया, फक्त 2 मिनिट ठेवूया.